नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत बीड जिल्ह्यात बीड बस स्थानकावर। इथूनच आपल्या प्रवासाची सुरुवात होणार आहे। बीड पासून ते थेट पुणेपर्यंत वाया पाथर्डी मार्ग। म्हणजे बीड पासून जे पुण्याला जाणारे जे मार्ग आहेत ना, खूप वेगवेगळे आहेत। जसे की पाथर्डी, आर्वी, पाडळसिंगी, खारवंडी अशा बऱ्याच मार्गातून गाडी बीड वरून पुण्याला जातात। त्यातलीच आपण एक गाडी पकडणार आहे पाथर्डी मार्गे। या प्रवासाचा अंतर बघायचं झालं तर जवळपास बीड पासून पुण्यापर्यंत 250 किलोमीटरचा प्रवास आहे। आपण आता साध्या बसनं प्रवास करतोय तर या रोडवर बघूया कोणती बस लागते आपल्याला। मंडळी, माझ्या पाठीमागे जे बसस्थानक पाहताय तुम्ही, बीड बसस्थानक अक्षरशः काही लोकांनी लाजा सोडल्यात। लाजा म्हणजे इतकी बेकार अवस्था करून ठेवली ना वॉशरूमची, म्हणजे इतकं त्याला थुकून थुकून घाण केले ना, अक्षरशः जाऊ पण वाटत नाही। प्रवाशांना किती चांगले सेवा द्या, लोक चांगले ठेवायच्या लायकीचेच नाहीत ते। आणि या ठिकाणी बोर्ड पण लावलेला आहे, ते लघवी करून 200 रुपये दंड केला जाईल। आणि माझ्यासमोर या आवारात 2-3 जण लघवी करून गेले। झाली कारवाई? बोर्ड आहे ना, फक्त नावाला आहे, स्वच्छता राखा हे फक्त नावाला आहे। या गोष्टी अंमलात कुणी आणत नाही। इतकं बघून किळस वाटतो ना त्या गोष्टीचा। काय बोलणार आता? जुनं बस स्टँड होतं ते ठीक होतं, पण नवीन बस स्टँड झाल्यावर पण असं लोक वागतील, खूप 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 अवघड आहे। तुम्हाला जर बीड पासून पुण्याला जायचं असेल ना, दर अर्ध्या 1 तासाला गाड्या आहेत पुण्याला जायला। म्हणजे इतक्या गाड्या आहेत या रोडला। इलेक्ट्रिक बस असेल, साधी ऑर्डिनरी बस असेल। मला वाटतं 2 वर्षाखाली बीडवरून आपण एक रूट केला होता, बीड श्रीवर्धन, तो पुण्यापर्यंत केला होता। आणि ती जी गाडी जाते ती जामखेड मार्गे। म्हणजे समजू शकता मार्ग किती युनिक आहे। आणि मी अशी एक बस बघितली आहे, तिचा मार्ग पूर्णपणे युनिक आहे। आय थिंक ती जी गाडी जाते ना, ती आर्वी मार्गे। आपल्याला एकदा रूट करायचा आहे बीड आर्वी मार्गे पुणे। खतरनाक रूट आहे, गावखेड्यातून जाणारा मार्ग वाटतोय मला, पण एकदा नक्की ट्राय करूया। आता मला पुण्याला काहीतरी काम आले, त्या निमित्ताने जाता जाता पाथर्डी मार्गे आपण एक छोटासा ब्लॉक का होईना पण आपण कंप्लीट करूया। आता मी बीड वरून 4:30च्या बसचं बुकिंग केलंय। सध्या या ठिकाणी टाइम झालेला आहे दुपारचे 4 वाजलेले। अजून आपल्याला बस लागायला अर्ध्या तासाचा कालावधी बाकी आहे। बीड बस स्टँड वरती या गाडीला गर्दी पाहू शकता। गाडी चालली छत्रपती संभाजीनगर लातूर। आणि गर्दी पहा, बीड बस स्टँडच्या आतमध्ये पण तुफानाची गर्दी आहे प्रवाशांची। प्रवासी बसची वाट बघताना दिसत आहेत तुम्हाला इथं फलाटवर। तुफान गर्दी आहे, तुफान। या ठिकाणी बीड बस स्टँडचं वेळापत्रक दिलेलं आहे, व्हिडिओ पॉज करून तुम्ही टाइम पाहू शकता। बीड बस स्टँड बांधलंय तसं भारी, तुम्ही इथं व्हीलचेअर पण पाहू शकता। त्याच्यानंतर चार्जिंग पोर्ट दिलेला आहे, अग्निशामक दिलेलं आहे। बीड बस स्टँडच्या परिसरामध्ये मस्तपैकी अशी झाडं लावलेली आहेत। जशी की मी तुम्हाला एक निगेटिव्ह बाजू दाखवली ना, तशीच एक बीड बस स्टँडची पॉझिटिव्ह बाजू आहे। पण ही पॉझिटिव्ह बाजू किती दिवस टिकल याचा काही भरोसा नाही। बीड बस स्टँडच्या आवारामध्ये समोर पाहू शकता, ही जी बिल्डिंग दिसते ना, हा बीड डेपो आहे। मंडळी, या ठिकाणी 2 गाड्या लागलेल्या आहेत, बीड पुणे। पलीकडची पण बीड पुणे तळेगावला चालले। 4:30ची गाडी आहे ना ती। बऱ्याच दिवसानंतर या गाडीने प्रवास करायचा योग आलेला आहे। आणि ओरिजिनल गाडी आहे बघा, MH20 GC सिरीजची गाडी, 2925। आणि ही जी गाडी ती शिवाजीनगर आगाराची आहे। हे दादांनी हेडलाईट वगैरे लावलेलं, काहीतरी हेडलाईटचा प्रॉब्लेम दिसतोय बहुतेक याला। आता ही गाडी जशी आली तशी चालली जामखेड मार्गे, आपली पाथर्डी मार्गे। दादांनी आता बोर्ड वगैरे लावलेला आहे। आपल्या गाडीचा बोर्ड पाहू शकता, बीड, पाथर्डी आणि पुणे। बऱ्याच दिवसानंतर या गाडीने प्रवास करायचा योग आलेला आहे। याच्या आधी आपण प्रवास केला होता हैदराबाद नागपूर। पाथर्डी आगारला ज्यावेळेस बसेस मिळाल्या होत्या ना, त्यावेळेस पण आपण या गाडीचा रूट केला होता। आणि ह्याचा जो डिस्टन्स होता ना, खूप जास्त होता। हा जो रेडियस डिस्टन्स बघत असेल तुम्ही, इथं बसून प्रवास करायची मजाच वेगळी, कारण कंडक्टर दादा आहेत ते आता मागं बसतील। आता ही जी सीट जर मिळाली तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे। गाडी रूटला नेण्यापूर्वी ड्रायव्हर आता मस्तपैकी असे गाडीची साफसफाई करते। तुम्ही गाडी बघा कशी साफसफाई चालू आहे। मंडळी, आपली गाडी बरोबर बीड बस स्टँडवरून 4:30 वाजता रवाना होते पुण्यासाठी। आणि गाडी पण बऱ्यापैकी फुल पॅक झालेली आहे। तर चला मंडळी, मस्तपैकी या प्रवासाला सुरुवात करूया। बघूया आजचा हा प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय। चला तर। झूम 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 गाऊं मैं तेरी सखी। झूम झूम गाऊं मैं तेरी सखी। पिया से मिलन की आई बेला सखी। झूम झूम गाऊं मैं तेरी सखी। झूम 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 गाऊं मैं तेरी सखी। झूम झूम गाऊं मैं तेरी सखी। पिया से मिलन की आई बेला सखी। झूम झूम गाऊं मैं तेरी सखी। अरे बाप रे, कसला आवाज झाला हा। एक टायर फुटला आपल्या गाडीचा, कानठाळ्या बसल्या माझ्या डायरेक्ट खतरनाक फुटला डायरेक्ट। आत्ता आपण शिरूर कासारमध्ये आणि इथेच गाडीचा टायर फुटलाय भाई। म्हणजे गेल्या दिवसापासून आपण प्रवास करतोय ना। पहिला प्रवास आपण सोलापूर पासून केला होता नाशिक, त्या गाडीचा पट्टा निघाला होता, ती गाडी पण पंक्चर झाली होती। आजकाल गाड्यांमध्ये जास्त प्रॉब्लेम निघायला लागलेत, खास करून ओल्डवाल्या गाड्या। मी वन साईड या साईडला बसल्यामुळे ना, पाठीमागच्या टायराचा एकदम धमाकेदार आवाज आला
फट करून मला वाटलं कुठल्या गाडीचं, आपल्या गाडीचं वाजलं की दुसऱ्या गाडीचं वाजलं. म्हणजे आजूबाजूची लोक आपल्या गाडीकडे बघायला लागले, मग समजून गेलो की आपल्याच गाडीचं काहीतरी झाले. आपण जी 4:30ची बस पकडली ना, ती 4:30ची बस नाहीये, आपण दुसऱ्या बस मधनं आलोय. आता मला ड्रायव्हरचा त्यांचा कॉल आला होता की 4:30 तुमच्या गाडीची बुकिंग आहे, साधी गाडी नाही शिवाई बस आहे म्हणले त्या रूटवर. शिवाई बस मिस केली राव मी. पहिल्यांदाच असं काहीतरी झालं माझ्या बाबतीत. बीड पासून आपण फक्त 40 किलोमीटरचं अंतर कव्हर केलेलं आहे आणि या ठिकाणी बरोबर 5:33 झालेत. आणि ज्या लोकेशनला आपण उभा आहे इथून पाथर्डीचं जे अंतर आहे 34 किलोमीटर अंतरावर आहे. आणि ते गाडी फसलेली आपली शिरूर कासा. काही गोष्टी अशा असतात की डेपोनं पण त्या गोष्टी मेंटेन केल्या पाहिजे. गाडीची कंडिशन जरा खराब झाली आहे या 2 वर्षात. तुम्ही कंडिशन बघा. तर म्हणजे या ठिकाणी आपल्याला 25 मिनिटाचा कालावधी लागलेला आहे टायर चेंज करण्यासाठी. टायर वगैरे मस्तपैकी लावलेले आहे आता गाडीला. तर जाऊया आता इथून शिरूर कासारपासून 34 किलोमीटरचा अंतर काढूया आणि पुढचा स्टॉप कव्हर करूया पाथर्डी. बीडपासून जवळपास 75 किलोमीटर अंतर गाठत आता आपण पाथर्डी बस स्थानकला पोहोचलेलो आहे. खूप दिवसातून इकडे आलो आहे आणि पाथर्डीचं बस स्टँड बघा तुम्ही. असं काहीसं पाथर्डीचं बस स्टँड आहे. बरोबर या ठिकाणी आपली बस पोहोचली आहे पाथर्डीला 6:50. आपल्या बसच्या बाजूला एक गाडी आहे पाथर्डी अहिल्यानगर लोकलची गाडी. पाथर्डी नंतर आता पुढचा स्टॉप येईल ते अहिल्यानगर. अहिल्यानगर झाल्यानंतर शिरूर आणि पुणे असा आपल्या गाडीचा मार्ग राहिलेला आहे. गाडीमध्ये प्रवासी बघायचे झाले तर एवढे काही गाडीमध्ये प्रवासी नाही, मोजकेच असे प्रवासी आहेत. बस स्टँडला किती गचाळ चिखल झाला बघा. पुणे गेवराई गाडी आपल्यासमोर आणि पाथर्डीचं हे दुसरं बस स्टँड बघा जे सुरुवातीला नवीन झालं. हे आता काहीसा त्याचा परिसर आहे बाहेरून बघा. तर पाथर्डीचं नवीन बसस्थानक टोटल या ठिकाणी 5 फलाट आहेत. पाथर्डीचं जे नवीन बसस्टँड बांधले ना ते एवढं काही खास नाही आहे. पाथर्डीच्या बसस्टँडमध्ये ना वन साईड कचरा साठला आहे, कचरा. आता बीडपासून जवळपास आपण 130 किलोमीटर अंतर गाठत आता नगरमध्ये पोहोचलेलो आहे. बरोबर स्वस्तिक बस स्टँडला या ठिकाणी 8:33 झालेले आहेत. आता आपण बीडपासून निम्मा प्रवास कंप्लीट केलेला आहे नगरपर्यंत. आता नगरपासून पुण्याचं जे अंतर दाखवत आहे जवळपास 117 किलोमीटर. तर या रूटवर नगरनंतर आपली गाडी आता जेवणासाठी थांबेल. त्याच्यानंतर आपला जो पुढचा स्टॉप आहे शिरूर आणि
पुणे. रात्रीच्या बरोबर 9:07 झालेत आणि आता बस थांबली आपली रात्रीच्या जेवणासाठी हॉटेल गुरुदेव या ठिकाणी. नगर नंतर आता आपण ज्या लोकेशनला उभा आहे इथून जवळपास पुण्याचं जे अंतर आहे ते 95 किलोमीटर अंतरावर. अजून आपल्याला 3 तास तर लागतील पुण्याला पोहोचाय. यावेळेस माझा प्लॅन होता की दाल खिचडी घ्यायची, पण प्रत्येक ब्लॉगमध्ये आपण दाल खिचडी घेतो त्यामुळे यावेळेस कॅन्सल केला आणि स्पेशल आपण या ठिकाणी व्हेज थाळी मागवली. 150 रुपये पर प्लेट. तर मस्तपैकी व्हेज थाळी आपली आलेली. त्याच्यामध्ये पहिलं असेल शेवभाजी, वरण, पनीरची भाजी, रोटी आणि राईस अशा प्रकारचा मेन्यू आपला आलेला आहे. दाल खिचडी घेतली असती तर 140 रुपये पर प्लेट पडली असती, पण आपण इथे व्हेज थाळी घेतलेली आहे तर फुल प्लेट भरून आलेली आहे. व्हेज थाळी 150 रुपये. या ठिकाणी आपण एक नंबर मेनू घेतलेला आहे, एकदम परफेक्ट व्हेज थाळी. एकदम मस्त असा मेनू होता आणि क्वालिटी म्हणाल तर एकच नंबर. मंडळी आता पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्ही सांगा की पुढचा मेनू कोणता घ्यायचा, तो मेनू आपण घ्यायचा प्रयत्न करूया. या गाडीसाठी आपल्याला तिकीट भाडं पडलेलं आहे ऑर्डिनरी बस साठी ऑनलाईन फुल तिकीट 472 रुपये. जसं आपण 4:30 वाजल्यापासून बीड वरून प्रवास करतोय ना, आतापर्यंत आपला कंप्लीट 5 तासांचा प्रवास पूर्ण झालेला आहे आणि मध्ये मध्ये पण चांगला असा पाऊस पडला होता. एकदम भारी वातावरण होतं, मजा आली. पण विशेष म्हणजे गाडीची पंक्चर झाली होती ना, त्याचं काम लवकर झालं. माझ्या पाठीमागे पाहू शकता हा जो हायवे तुम्हाला सांगायची गरज नाही, नगर पुणे हायवे. तर चला मंडळी मस्तपैकी 95 किलोमीटरचा अंतर गाठी आणि पोहोचूया पुणे. फायनली मंडळी आपला रूट कंप्लीट झालेला आहे. बीड पासून पुणे वाया पाथर्डी मार्गे. हा जवळपास 250 किलोमीटरचा झालेला आपला प्रवास अवघ्या 7.5 तासांमध्ये आपला कंप्लीट झालेला आहे पुण्यापर्यंत. आता सध्या आपण पुण्यातल्या शिवाजीनगर बस स्टँडला आहोत आणि बरोबर या ठिकाणी रात्रीचे 12:05 झालेले. आता आपण शिवाजीनगर बस स्टँडला आहोत आणि हे 12 वाजताचे दृश्य. आणि परत एकदा सांगतो या गाडीसाठी आपल्याला तिकीट भाडं पडलेलं आहे 472 रुपये फुल तिकीट. तर मंडळी बीड ते पुणे हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मंडळी हा प्रवास आपण इथे एंड करूया आणि व्हिडिओ नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.